मित्रांनो तुमचं माझं नाव देवेश कारण तुमचं स्वागत तुमच्या डिप्रात आज नवीन गाडी घेऊन आहे जी असणार आहे पल्सरचं मॉडेल आहे लेटेस्ट तुम्हाला दाखवतो. हे पण मित्रांनो तुमच्या डिप्रात गाडी नवीन घेऊन आलो आहे. ही आहे पल्सरची RS 200 लेटेस्ट मॉडेल आहे. सध्या या गाडीमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस आहे ते पण सांगणार आहे, काय काय असणार आहे, फीचर काय काय असणार आहे, डायमेन्शन काय, कलर कोणते येतील आणि मेनमध्ये होऊ शकतं की गाडीमध्ये भरपूर तुम्हाला चेंजेस झालेले दिसतील. गाडीमध्ये फ्रंटला तुमचे हेडलाईट जे असणार आहे तो काही तुमचे LED प्रोजेक्टर हेडलाईट दिलेली असणार आहे. DRA तुम्हाला तो ठेवून या ठिकाणी, ठीक आहे. आणि टर्निंग इंडिकेटर लाईट तुमची असणार आहे, हे ब्लिंकर LED दिलेली असणार आहे, ठीक आहे. वरती तुम्हाला मोठा एवढा वाजर ठेवून दिल्यामध्ये मिरर प्लस मिरर दिलेलं असणार आहे गाडीला, ठीक आहे. आणि फ्रंटचं ते पण सस्पेन्शन तुमचं हे टेलिस्कोप दिलेली असणार आहे. आणि पुढच्या डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे 300 mm पर्यंत. आणि सेंटरला तुम्हाला ABS प्लेट दिलेली असणार आहे. ड्युअल चॅनल तुम्हाला ABS मध्ये तुम्हाला ही गाडी भेटून जाईल, ठीक आहे. नंतर मग तुमची जी पण असणार कूलिंग सिस्टम तुमची ही ऑइल मध्ये दिली असणार, सिंगल हॉर्न दिली असणार की यायला. आणि जे पण असणार आहे आतमध्ये तुम्हाला बघा O2 सेन्सर तुम्हाला दिले असणार की यायला आतमध्ये. टायरची तुम्हाला साईज असणार आहे, टायरची साईज तुम्हाला असणार आहे 110, 70, 17 इंच दिसणार आहे ऑल ओव्हर, ठीक आहे. आणि हे तुमचे असणार आहे MRF मध्ये दिलेली असेल. आणि सेंटरला तुम्हाला होऊ शकतं की आपल्या हिकडे जायला तुम्हाला बघा ABS तुम्हाला ड्युअल चॅनल तुम्हाला ABS दिले असणार आहे. आणि ॲलोवेल्स तुमची अशी असणार आहे ब्लॅकमध्ये. आणि तुम्हाला रिफ्लेक्टर होतं सॉरी ते तुम्हाला स्टिकर दिली असणार आहे सिल्वरमध्ये या ठिकाणी. आणि दोघे सेल तुम्हाला दिले असणार रिफ्लेक्टर या ठिकाणी. आणि इथं बघा रेस स्पोर्ट्स तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. आणि जी पण तुमची इंजिनची जी पॉवर आहे तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे, काही चेंजेस नाही यामध्ये, ठीक आहे. गेअर तुमचे असणार आहे तुमचे याच्यामध्ये 6. आणि याच्यामध्ये तुम्हाला जो पण असणार आहे मॅन्युअली असणार तुम्हाला हे गेअर बॉक्स. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला बाकी तुम्हाला दिले असणार अप साईडला, ठीक आहे. हा जो पार्ट इकडचा तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिली असणार या ठिकाणी. इकडे आल्यावर तुम्ही बघू शकता की तुमची डिझाईन तुमची ही पूर्णपणे चेंजेस याच्यामध्ये दिलेली. मेन म्हणजे तुम्हाला ग्राफिकमध्ये पण भरपूर तुम्हाला चेंजेस दिलेले असणार या ठिकाणी. आणि हा पण पार्ट बघा इथं तुम्हाला इथं व्हाईटमध्ये असेल, हा तुम्हाला ग्रेमध्ये दिले असणार. आणि तुम्हाला तिथं असेल तर या ठिकाणी स्ट्रेचरसारखं दिले असणार आहे जायला, ठीक आहे. म्हणजे गाडीचं जो पण ऑल ओव्हर पार्ट आहे सगळे तुम्हाला फायबरमध्ये असेल, फक्त काही ठिकाणी तुम्हाला फक्त मेटलमध्ये दिलेलं असणार आहे पार्ट्स यामध्ये, ठीक आहे. इकडचा हा पार्ट पण तुम्हाला पूर्णपणे फायबरमध्ये असणार आहे. टँक पॅडला ठिकाणी तुम्हाला टँक पॅड दिली असणार आहे. टाकी पण तुमची ऑलमोस्ट सेमच दिली असेल यामध्ये. A2 तुम्ही भरू शकता फ्यूल आणि नॉर्मल पण तुम्ही याच्यामध्ये फ्यूल भरू शकता त्यामध्ये. पुढचा हँडल पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेलं असणार एका साईडला, ठीक आहे. हे आपला स्विच आहे, आपलं स्विच स्टार्ट करण्यासाठी सेटचं बटन आहे. हँडल तुमचे ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार आहे. चावी पण तुम्हाला दाखवून होतो, चावी पण बघू शकता तुम्हाला, चावी पण सेम दिलेली असेल यामध्ये. दोघे तुम्हाला की सेमच दिली असेल यामध्ये, ठीक आहे. पुढचा जे पण असणार आहे कन्सोल तुमचा हा पूर्णपणे हा दिलेला असणार आहे LCDमध्ये दिलेला असणार आहे, ठीक आहे. पुन्हा हा पूर्णपणे असणार दिलेला डिजिटलमध्ये. हे बघा या टाईपमध्ये तुम्हाला दिलेलं असणार पूर्णपणे. वरती RPM मीटर आहे, इथं आपली फ्यूलची इकॉनॉमी आहे, न्यूट्रल लाईट आहे, ऑइल प्रेशर लाईट. नंतर मग टायमिंग दिलेलं असणार आहे, ब्लूटूथ तुम्हाला दिलेलं असणार आहे, डिजिटल तुमचं स्पीडमध्ये दिलेलं असणार आहे, गिअर शिफ्टर आहे. नंतर मग किती किलोमीटर झाली ते फ्यूल टँकमध्ये तुमची गाडीची किती रेंज भेटेल ते पण तुम्हाला दिसत राहील. आणि मग तुम्हाला माहिती पण असणार आहे ती 30-35 पर्यंत तुम्हाला भेटून जाईल यामध्ये, ठीक आहे. ABS इथं ऑन ऑफ करू शकतो. आणि आपली इंजिन लाईट दिली सांगायच्या साईडला, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला बटन दिली बघा इथं या ठिकाणी आपण इथं हे चेंज करू शकतो. ट्रिप A, ट्रिप B, रेंज हे सगळं तुम्हाला दिसून जाईल या ठिकाणी. आणि याच ठिकाणी तुम्हाला असणार टाईप 1मध्ये तुम्हाला दिलं असणार USB पोर्ट दिलं असं मोबाईल चार्ज करण्यासाठी. आणि हा जो पार्टचा आहे कन्सोलचा हा तुमचा एका साईडला तुम्हाला कार्बन फायबरच्या त्याच्यामध्ये दिलं असणार एका साईडला पूर्ण या ठिकाणी. आणि सेंटरला व्हायचं तुम्हाला बजाजचा लोगो दिला असेल एका साईडला, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला एवढं सगळं दिलं असेल. टाकी पण तुमची ऑलमोस्ट सेमच आहे. आणि हे जे असणार आहे पल्सरचा लोगो तुमचा हा प्रोमध्ये दिले असणार एका साईडला. आणि हेडलाईटच्या ठिकाणी येतो का इथं या ठिकाणी तुम्हाला पास लाईट आणि आपल्या याच्यामध्ये तुम्हाला दिलं असं हेडलाईटचे कंट्रोल दिले असणार आहे. हे आपले मोडचे बटन त्याच्यात असणार आहे या ठिकाणी. टर्निंग इंटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार एका साईडला, ठीक आहे मित्रांनो. सीट पण तुमची जी असणार आहे आधीसारखी असणार, फक्त थोडीशी तुमची जी डिझाईन आहे ती पूर्णपणे चेंज झालेली आहे. तुम्हाला ते पहिल्यांदा हेडलाईट दाखवून येतो. हे बघा DRA तुमचे जे असतील गाडीचे तुमचे हे ऑन जातील. आपण जेव्हा गाडी स्टार्ट करू त्या टायमाला तुमची हेडलाईट ती ऑन जातील, ठीक आहे. तुम्हाला टेलर पण दाखवून येतो. हे का टेलर तुमचे हे असे असणार आहे या ठिकाणी. टेलरच्या ठिकाणी तुमचा हा पूर्णपणे LED असणार आहे. आणि हे पण असणार आहे आपलं ह्याचे LED तुमचे DRA दिले असणार साईडला. नंबर प्लेट तुम्हाला दाखवलेले असणार आहे साईडला. हा पार्ट रिफ्लेक्टर आणि हा पण शेप तुमचा ऑलमोस्ट सेम असणार आहे. कारण तुमचे हे ग्रामीण अंदाज नाही करायचं. आणि इथं RH तुम्हाला ब्रँडिंग तुम्हाला इथं ठिकाणी मिळून जाईल. पुशिंग तुमची असणार आहे सीटची तुमची ही चांगली दिलेली आहे यामध्ये. सध्या शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे गाडीवर फक्त तुम्हाला साऊंड निघून दिला गाडीचा कसा येतो, ठीक आहे.
ऑल ओव्हर तुम्हाला गाडीची जे डिझाईन सगळं सेम असणार आहे. डायमेन्शन पण तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे गाडीचं, फक्त ग्राफिकमध्ये आणि फीचरमध्ये तुमचे थोडेसे चेंजेस झालेले आहे यामध्ये. ठीक आहे. आणि मेन म्हणजे शकतात की तुम्हाला इथं इकडच्या साईडला या ठिकाणी तुमचा हा फायबरमध्ये तुम्हाला दिली असणार, चेनरावरती कवर दिली असणार आहे. हे रेअर फुटरेस्ट आहे, ॲल्युमिनियममध्ये दिली असणार आहे. बॉक्स टाईपमध्ये तुमची फ्रेम दिलेली असेल आणि इथं पण तुमचा हा बडगड आहे हे या ठिकाणी दिलेलं असणार आहे. आणि पाठीमागे तुम्हाला डिस्क ब्रेक दिली असेल 230 आहे पाठीची डिस्क ब्रेक, आणि ती पण तुम्हाला 20मध्ये दिली असणार आहे. तुम्हाला दाखवून देतो. आतमध्ये तुमची प्लेट जी आहे ती ABSमध्ये तुम्हाला दिली असणार आहे. आणि इथं तुमचे जे असणार आहे गाडीची समोर साईज असणार आहे 140 70 17 इंच दिली असणार आहे, ऑल 20. आणि टायर पण तुमचे MRFचे असणार, दोघे तुम्हाला टायर दिले असणार. MRFमध्ये दिली असेल पण ट्यूबलेसमध्ये दिली असणार आहे. फ्रंटपेक्षा तुमच्या रेजच्या टायरच्या साईज तुम्हाला थोडीशी मोठी असणार आहे, म्हणजे तुम्हाला रायडिंग करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. अशा टाईपचे तुमचे हे दिले असणार तुमचे टायर. ठीक आहे. पाठीमागे तुम्हाला दिले असणार मोनोशॉक सस्पेन्शन दिले असेल घ्यायला. आणि हा पण पार्ट तुम्हाला इकडं सेमच भेटेल, RSची ब्रँडिंग इथं ग्राफिक्सची या ठिकाणी. ठीक आहे. इकडे पण तुमचे ब्रेक पार्ट तुमच्या मेटलमध्ये दिली असणार आहे. रिअर फुटरेस्ट आहे इकडे जायला. हा पार्ट इथला तुमचा हा मेटलमध्ये दिली असणार आहे. आणि प्रॉपर तुमची जी पण आहे डिझाईन ऑलमोस्ट तुम्हाला सेमच भेटेल यामध्ये. ठीक आहे. साईड इंजिन तुम्हाला कट ऑफ भेटेल. इथं तुम्हाला सेंटर साईड भेटत नाही या ठिकाणी. ठीक आहे. तुमचं सायलेन्सर इथं भेटून तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे पण तुम्हाला पूर्णपणे असणार मॅटमध्ये दिले असणार, मॅट कलरमध्ये ऑलमोस्ट पूर्णपणे. ठीक आहे. या ठिकाणी मला सगळं भेटून जाईल. आणि ग्राफिकमध्ये तुम्हाला गाडी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. इकडे पण तुम्हाला सेमच असणार ग्राफिक या ठिकाणी. आणि जे पण ही पण पोर्शन आहे गाडीचा ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिले असणार आहे. ठीक आहे. सेंटरला पण तुम्हाला इथं ब्लॅकमध्ये तुम्हाला ही डिझाईन दिली असणार आहे या ठिकाणी व्हाईटमध्ये. ठीक आहे. आणि हा पण तो पार्ट आहे इथला, हा तुमचा सिल्वर ग्रेमध्ये दिलेच नाही की जायला हेडलाईटच्या ठिकाणी. इथं बघा, इथं तुम्हाला हा पार्ट तुमचा हा असा दिलेच नाही की जायला, पूर्णपणे पॅकिंग आहे तुमची इंजिनच्या ठिकाणी. पण हा पूर्णपणे असं तुम्हाला फायबरमध्ये दिलेच नाही की जायला, हा पूर्ण पार्ट तुम्हाला फायबरमध्ये असेल. ठीक आहे. आणि रिंगच्या ठिकाणी तुम्हाला एक स्टिकर दिलेलंच नाही तर याच्यामध्ये सिल्वरमध्ये. ठीक आहे. मडकं तुमचं फायबरमध्ये दिले असेल. आणि रिअरला तुम्हाला दिले असणार आहे मोनोस्टॉकमध्ये दिले असतील 5 to 6 स्टेप्स. ठीक आहे. मिरर पण बसतात तुम्हाला, मिरर पण तुमच्या चांगले असतील. स्पोर्टी लुकमध्ये तुम्हाला मिरर दिलेले असणार दोघे सेम. इंजिन टाईप तुला दिली असणार आहे सिंगल स्पार्क 4 व्हॅल्यू 206 तुम्हाला BS6 फ्यूल इंजेक्टर इंजिन दिलेली असणार आहे. लिक्विड कोडमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 24.5 PSI ती 2750 RPM झाली ते. आणि याच्यामध्ये तुम्हाला जो टॉर्क भेटतो गाडीचा तो तुम्हाला टॉर्क भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला 18.74 आयटमचा तुम्हाला टॉर्क भेटतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला कव वेट दिलेली असणार आहे 167 kg पर्यंत. 157 mm पर्यंत तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स दिली असणार आणि 1358 mm पर्यंत तुम्हाला दिली असणार व्हील बेस. आणि तुम्हाला याच्यामध्ये भेटेल अशी स्लीपर क्लच भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. यामध्ये तुम्हाला 3 कलर अवेलेबल असणार आहे. एक असणार आहे ब्रुकलिन ब्लॅक, कॅरिबियन ब्ल्यू कलर आणि एक असणार आहे रेसिंग रेड. या 3 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. एक्सेसरीमध्ये तुम्हाला भेटेल हेल्मेट, पार्किंग कवर, नंतर मग पुढचं लिगार्ड भेटून जाईल या ठिकाणी. नंतर मग 5 वर्षाचं तुम्हाला हे भेटून जाईल वॉरंटी. ठीक आहे. 75 किलोमीटरपर्यंत इंजिनसाठी. ठीक आहे. आणि मेन म्हणजे असणार आहे इन्शुरन्स 5 yearsपर्यंत आणि असणार आहे दुसरं पासिंग. एवढं तुम्हाला गाडीच्यामध्ये भेटून जाईल. तुम्हाला एक शोरूम प्राईस असणार आहे 1,70,900 प्रत्येकाची तुम्हाला. ठीक आहे. ऑन रोड प्राईस तुम्हाला 2,04,000 पर्यंत देईल. आणि डिस्ट्रिक्ट वाईज सीट वाईज तुम्हाला प्राईस असणार ती वेगवेगळी असणार दिलेली. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे. आणि या शोरूमचा तुम्हाला ॲड्रेस देऊन टाकेल कल्याणच्या ठिकाणीवर हा शोरूम मिळून जाईल बरोबर. सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच नाही, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. सध्या शोरूमच्या आतमध्ये ही एक मॉडल आलेली आहे 220F पण आहे, पल्सरच्या पण मॉडल आहेत. आणि जी पण डोमिनर आहे ती पण आहे, एव्हेंजर्स पण आहे. आणि पल्सरच्या पण मॉडल तुम्हाला अवेलेबल असणार आहे. NS नंतर N1 या पण सध्या गाड्या सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कोणाला जर इन्क्वायरी करायची असेल तुम्ही इथे येऊन करू शकतात. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनल नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ म्हणत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील. ठीक आहे मित्रांनो. चला अशी गाडी घेऊन पुढच्या भेटूया.